नानासाहेब पाटील यांचं स्मरण करून माथाडी कायद्याचे जनक, आर्किटेक्ट ऑफ माथाडी ऍक्ट, मी या चर्चासत्रात माझे मनोगत व्यक्त करतो. एक 5-10 मिनिटं मी प्रथम माथाडी कायदा महत्वाच्या तरतुदी सांगतो आणि मग जे आव्हान आज आपल्यासमोर शासनाने उभं केलेलं आहे त्याच्याविषयी. प्रथम बघा, 1969 साली जेव्हा माथाडी कायद्याचा जन्म झाला त्यापूर्वी 3 समित्या राज्य शासनाने नेमल्या की हे जे कष्टकरी आहेत, हे जे काम करतायत, हे मालाचं चढ उतार, मालाची हाताळूक करतायत, मालाची थापी लावतायत, असे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी कामगार कायदे जे आहेत अस्तित्वात, किमान वेतन कायदा आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटी आहे, वर्कमेन कॉम्पेन्सेशन आहे, जे विविध कामगार कायदे कामगार कल्याणासाठी लागू करण्यात आले होते आणि जे दुकाने संस्था किंवा कारखान्यांना लागू होते ते कामगार कायदे लागू करता येतील का, अशा प्रकारे तिन्ही समित्यांनी सांगितलं की या कामगारांना एक, जसं दुकाने संस्थांमध्ये 8 तास काम करतो, मग कारखान्यामध्ये 8 तास काम करतो, एकाच मालकांकडे काम करतो, तसं हे कामगार एका मालकाकडे काम करत नाही, टोळी पद्धतीने काम करतात, गँगनी. त्याच्यानंतर कामाची हमी नाही, कधी काम असेल कधी नसेल. त्यामुळे माथाडी कामगारांचे कामाचं स्वरूप अतिशय भिन्न आहे आणि ते एकाच मालकाकडे एकाच ठिकाणी काम करत नाही आहे. कारखान्यांमध्ये, दुकानांमध्ये जसं 8 तासाची पाळी असते तशी काही पाळी नाही यांना. गाडी आली तर खाली करणार, गाडी नसेल तर खाली बसून राहणार आणि एकटा माणूस काम करू शकत नाही, ते टोळीने काम करतात. कारण की त्यावेळी अभ्यास केला तेव्हा काही कंत्राटदार होते, ठेकेदार होते, ते कामगारांचा पुरवठा विविध आस्थापनांना करायचे, कारण मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची सुद्धा व्यवस्था त्यावेळेला ठेकेदारांमार्फत होती. आता ठेकेदारामध्ये कसं असतं की ठेकेदाराला एका विशिष्ट मुदतीसाठी काम मिळतं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. मग तो ठेकेदार बदलला की नवीन ठेकेदार आला तर या कामगारांचं काय होणार? नवीन ठेकेदार म्हणणार मी माझे कामगार आणतो, जुना ठेकेदार म्हणणार या कामगारांना मला पर्यायी काम द्यायला माझ्याकडे व्यवस्था नाही. मग ते कामगार बेकार होतील, कामगारांमध्ये संघर्ष होईल, मग कामगारांच्या टोळ्यामध्ये संघर्ष झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. म्हणून कायदे तयार करताना त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक की या कामगारांचा क्षमतेचा पुरेसा वापर व्हायला पाहिजे, यथोचित वापर व्हायला पाहिजे, त्यांचा पुरवठा हा सतत चालला पाहिजे मालकांना. दुसरं त्यांनी सांगितलं टाळता येण्याजोगी बेकारी प्रतिबंधित करणे, म्हणजे कामगार बेकार होऊ नये, त्यांना सतत नोकरी मिळावी, सतत रोजगार मिळावा, सतत काम मिळावं, म्हणून त्यांनी ठेकेदाराला मूळ मालक जाहीर केलेले नाही. मूळ मालक जो आस्थापनेचा आहे त्याला मालक सांगितलं आहे. म्हणजे ठेकेदाराची जी नोंदणी होत आहे ती बेकायदेशीर आहे, ती पहिले हाणून पाडा. कारण की अनेक प्रकरणांमध्ये माझ्या आता लक्षात आलं, मी अनेक युनियनचं काम करतोय कन्सल्टंट म्हणून रिटायरमेंट नंतर. माझ्या असं लक्षात आलं की मुकादमच ठेकेदार किंवा त्याची पत्नी ठेकेदार, आणि त्यांनी प्रचंड माया जमवली आणि कामगार अज्ञानी असल्यामुळे, त्यांना काही माहीत नसल्यामुळे त्यांनी हातमिळवणी केली आणि प्रचंड माया जमवली. असे ठेकेदार आपल्याला नको आहे, मध्यस्थ नको आहे. म्हणून मी जेव्हा ट्रान्सपोर्ट बोर्डाचा चेअरमन होतो त्यावेळेला सांगितलं की ठेकेदार मी नोंदीत करणार नाही, कारण की ठेकेदार हा मालक नाही. ठेकेदाराची नेमणूक मालक करू शकतो नियंत्रणासाठी, पर्यवेक्षणासाठी, सुपरविजन कंट्रोलसाठी, पण मूळ मालक त्याला मंडळात नोंदणी करावीच लागेल. मूळ मालकानेच मंडळात पेमेंट जमा करायचे आहे, लेवी जमा करायची आहे, ठेकेदारांनी नाही. त्यामुळे प्रथम मागणी करा, ठेकेदाराच्या नोंदण्या बेकायदेशीर असल्यामुळे रद्द करा. महाराष्ट्र राज्य वकार महामंडळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की मूळ मालकच नोंदीत पाहिजे, ठेकेदार मालक नाही. म्हणजे कायदा तयार करणाऱ्यांनी इतकी दूरदृष्टी ठेवली आहे.
दुसरी महत्वाची तरतूद केलेली आहे, जर मालकाकडे नोंदीत एखाद्या मालकाने माथाडी कामं सुरू केली तर त्यांनी 14 दिवसाच्या आत मंडळात नोंदीत व्हायचं आहे. स्वतःहून मंडळाच्या निरीक्षकाची वाट पाहायची नाही आहे, स्वतःहून नोंदीत व्हायचं आहे. तो जर नोंदी झाला नाही, त्यांनी नोंदणी अर्ज भरून दिला तर माथाडी कामगारांची नावं त्याच्यामध्ये येतील. कारण की विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागतो, कोणते काम करतंय, कोण मुकादम आहे, कामगारांची नावं काय. बरेच मालक कामगारांची नोंदणी होऊ नये मंडळात म्हणून आपली नोंदणी करत नाही आणि मग कामगारांना माथाडी कायद्याचं संरक्षण मिळत नाही, लाभ मिळत नाही. मग कधीतरी कामगार जागे होतात, संघटित होतात, संघर्ष करतात, त्यावेळेला ते कामगारांना काढून टाकतात. अशी काही प्रकरणं मी हाताळलेली आहे आता अलीकडच्या काळामध्ये. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की मालकाने जर नोंदणी घेतली नाही तर त्याने कायदा पाळलेला नाही, म्हणजे त्याच्याविरुद्ध खटला दाखल होणं आवश्यक आहे. दुसरा आहे की त्याच्या कामगारांची पण नोंदणी होत नाही, मग मंडळ काहीच करत नाही, सगळं संघटनेलाच करावं लागतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मंडळाचे अधिकारी, चेअरमन, सेक्रेटरी यांना ज्ञान नाही आहे माथाडी कायदा आणि त्यांना ज्ञान करून घेण्याची त्यांची आवड पण नाही. त्यांना निरीक्षकता आणखी प्रचंड, म्हणजे त्यांना काय बोलू नये, काही कळत नाही, त्यांना एबीसीडी पण माहित नाही कायद्यात. अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे तीच मुळामध्ये आता कमकुवत झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की त्यांना त्यांच्याकडे जे आयुध दिलेली आहेत, शक्ती दिली आहे, की तुम्ही एखाद्या सैनिकाला दारू गोळा दिला, शस्त्र दिली, पण चालवण्याचं प्रशिक्षणच दिलं नाही तर आपला विजय कसा होईल. त्यामुळे या चेअरमन लोक, सेक्रेटरी लोक, निरीक्षक लोक, एक तर यांची संख्या कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे यांना प्रशिक्षित करून कायद्याचं ज्ञान देऊन कायद्याची अंमलबजावणी करायला भाग पाडण्यासाठी संघटना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कामगारांनी मोठा संघर्ष करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे. दुसरं असं आहे की मालकाने नोंदणी घेतली नाही तर तो डीम रजिस्टर्ड आहे. मग आम्ही असं केलेलं आहे, मालकाने नोंदणी घेतली, कामगारांनी नोंदणी, आम्ही सांगितलं पूर्वलक्षी प्रभावाने नोंदणी करा. आता एक उदाहरण सांगतो, 18 ते 21 या काळात मालकाकडे कामगार कामाला होते पण त्यांची नोंदणी नंतर झाली. 21ला ते संघटनेकडे आले, संघटनेला 75 लाख रुपये द्या 18 ते 21 अशा पद्धतीने माथाडी मंडळाने आदेश काढला. ते दिले नाही मॅनेजमेंटने, त्याच्या दरम्यान काढून टाकले कामगार, ठेकेदारामार्फत होते. त्याच्यानंतर संघटना हायकोर्टात गेली, हायकोर्टाने सांगितलं 75 लाख जमा करा. मग कोणीतरी त्यांना सांगितलं की लाखासाहेब साहेबांना विचाराय काय आहेत. मी जेव्हा प्रकरण बघितलं, मी म्हटलं 18 ते 21 तुम्ही माथाडी कायद्यात नोंदीतच नव्हते, त्यामुळे ते माथाडी कायद्याअंतर्गत कलम 13 अंतर्गत तुमची रिकव्हरी होत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिला होता, माथाडी कामगारांची नोंदणी जेव्हा दिवशी होईल त्या दिवसापासून त्यांना लाभ मिळेल, पूर्वीचे लाभ मिळणार नाही. ते कंत्राटी कामगार होते, जनरल कामगार कायद्याप्रमाणे त्यांनी त्यांचे लाभ मिळाले नसेल तर दाद मागावी. हे प्रकरण मला माहित असल्यामुळे मी पुन्हा कायद्याचा अभ्यास केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की खंड 14 मध्ये 15 दिवसाच्या आत नोंदणी करणं मालकावर बंधनकारक दिलं आहे. मग मालकाने नोंदणी नाही केली म्हणजे कामगारांची नोंदणी न करण्यामागे मालक जबाबदार आहे. नंतर मी असं लक्षात आलं की मालकाने कामगारांची नोंदणी तर 21ला केली, मग 6 महिन्यांनी डिसेंबरमध्ये मालकाने नोंदणी घेतली. पण म्हटलं आमच्याकडे कामगार कामाला नव्हते, ठेकेदाराने सांगितलं हेच माझे कामगार आहेत, हेच माझ्याकडे कामाला होते. त्यांनी ऍफिडेव्हिट केलं. तिथे जो लॉजिस्टिकचा इन्चार्ज होता त्याने ऍफिडेव्हिट केलं, त्याला काढलं होतं, राजीनामा दिला होता. म्हणजे साक्षी पुरावे मी तपासले आणि हे कामगार तिथे कामाला होते. म्हणून मंडळाकडे मागणी केली की त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नोंदीत करा, म्हणजे जेव्हापासून ते कामाला होते तेव्हापासून त्यांची नोंदणी करा. आणि मी कन्व्हिन्स केलं आणि ऑर्डर घेतली. त्यांना 1 एप्रिल 18 पासून नोंदणी केली. म्हटलं तेव्हा त्यांचे पैसे जे येणे होते 75 लाख रुपये ते मग रेग्युलराईज केले. तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे खंड 15 मध्ये कामगारांच्या नोंदणीच्या संदर्भात की ज्या दिवशी
मंडळाने कामगारांची नोंदणी ज्या दिवशी ते कामाला आहेत ते योजना त्यांना केव्हापासून लागू करायची हे मंडळाला अधिकार दिलेले आहे. म्हणजे म्हणजे कामगारांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही, आधीची सेवा सुद्धा आपल्याला रेग्युलराईज करता येईल. अशा प्रकारचं आपण 55 वर्षानंतर एक ऐतिहासिक आदेश मंडळाकडून घेतलेले आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश आहे की कायद्याचा अभ्यास जर व्यवस्थित केला गेला तर कायदे करणाऱ्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये काय काय मालक लोक कामगारांचा छळ करण्यासाठी, शोषण करण्यासाठी, कामगारांना बेकार ठेवण्यासाठी काय काय उपाय काय करतील त्याच्यावर उपाय त्यांनी शोधले आहे. दुसरं आहे महत्वाचं, कामगारांना नोंदीत कामगार जर मालकाकडे गेले त्यांनी 2 तासाच्या आत त्यांना काम द्यायचे आहे. जर त्यांना 2 तासाच्या आत त्यांनी काम दिलं नाही तर त्यांना बेकारी भत्ता द्यायची तरतूद आहे. खंड 26. कोणालाच माहिती नाही बेकारी भत्ता वसूल करायचा. 2 परिस्थिती सांगितल्या आहे खंड 26 मध्ये. एक, कामगारांनी कामावर हजर झाल्यानंतर मालकाकडे त्या दिवशी जर काम नसेल तर कामगारांना मंडळ ठरवेल त्या दराने बेकारी भत्ता द्यायचा आहे. आजपर्यंत कोणी बेकारी भत्त्याची मागणी केली नाही, मी केली. दुसरा, जर मालकाकडे कामगार हजर झाले नोंदीत, मालकाकडे काम उपलब्ध आहे पण तो काम देत नाही 2 तासाच्या आत, म्हणजे अनोंदणीकृत कामगारांकडनं काम करून घेत आहे, तर त्याला बेकारी भत्ता, डिसअपॉइंटमेंट मनी असा शब्द वापरलाय, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, त्याला बेकारी भत्ता, त्याचं जे लॉस ऑफ वेजेस झालेलं आहे त्या दिवशी मजुरी बुडाली आणि महागाई भत्ता याच्यासह त्यांना बेकारी भत्ता देण्याची तरतूद आहे. किती लोकांना माहिती आहे? काय माहिती नाही. याचा अर्थ काय आहे की हमी वेतन, किमान वेतन देण्याची तरतूद करावी असं योजनेच्या अनेक उद्देशापैकी एकामध्ये लिहिलेलं आहे. तर कायदे तज्ञांनी सगळ्या गोष्टी केल्या पण अज्ञान आहे. ना मंडळाच्या अधिकाऱ्यांना ज्ञान नाही, कामगारांना ज्ञान नाही, कामगार संघटनांना नाही, आमच्यासारख्यांनाही ज्ञान नव्हतं, नंतर आलं ज्ञान आमच्याकडे. प्रश्न जेव्हा येतो, समस्या जेव्हा येते तेव्हाच आपण उपाययोजना शोधतो. या 2 महत्वाच्या तरतुदी मी सांगितल्या. कामगारांना पूर्वलक्षी प्रभावाने नोंदणी करता येते, मालकाची नोंदणी पूर्वलक्षी प्रभावाने करता येते आणि त्या काळातले वेतन सेवा शर्ती पूर्वलक्षी प्रभावाने ठरवून त्या वसूल करता येतात. त्याच्यामुळे कामगारांचं कोणतंही नुकसान होणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरला नाही 3 वर्ष, रिटर्नच भरला नाही, पॅन कार्डच काढलं नाही, तर काय इन्कम टॅक्सची वसुली इन्कम टॅक्स ऑफिसरला करता येणार नाही का? येणार. जीएसटी भरला नाही, रजिस्ट्रेशन घेतलं नाही तर येणार की नाही? येणार. म्हणजे कायदा ज्या दिवशीपासून लागू झाला त्या दिवशीपासून मालकाची कायदेशीर लाभ देण्याची कामगारांना जबाबदारी आहे. उदाहरणार्थ आमच्या जनरल कामगार कायद्यामध्ये, सगळ्या कामगार कायद्यामध्ये कामगारांचे लाभ जर मालकाने दिले नाही तर वसुलीची तरतूद आहे. आपल्या कायद्यात वसुलीची तरतूद आहे. उदाहरणार्थ एखाद्या कामगाराला 3 वर्ष किमान वेतन नाही मिळालं किंवा 5 वर्ष झाल्यानंतर ग्रॅच्युटी नाही मिळाली किंवा त्याला बोनस नाही मिळाला किंवा 3 वर्ष प्रॉव्हिडंट फंडच भरला नाही मालकाने, तर त्याला 3 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीतील सगळे पैसे वसूल करण्याची तरतूद प्रत्येक कामगार कायद्यामध्ये आहे. 30 तरतूद याही कामगार कायद्यामध्ये आहे. त्यामुळे कामगार नोंदीत नाही म्हणून त्याला लाभ देता येणार नाही. कामगारांना काम दिलं नाही नोंदीत किंवा नोंदीत असलेल्या तर बेकारी भत्ता त्यांना द्यावा लागेल. तर अशा अनेक मी प्रकरणं मंडळाकडे उपस्थित केलेले आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता सर्वात महत्वाचा विषय जो आहे, जे आता मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे की माथाडी कायद्यामध्ये जी दुरुस्ती झाली, पूर्वीच्या दुरुस्तीच्या वेळेला अनेक कामगार संघटनांच्या वतीने मी निवेदन तयार करून आक्षेप घेतला होता. बरेच कामगार संघटना माझ्या संपर्कात आहे, मी त्यांचं काम करतो. आक्षेप घेतला होता. काय आक्षेप होता मी घेतलेला? यांनी काय म्हटलंय, अंग मेहनतीचं काम. माझा मुळामध्ये या शब्दाला आक्षेप आहे. 1969 साली ज्या वेळेला कामगार कायदा तयार करण्यात आला, बंधराव ऐका,
हे फार महत्वाचं बोलतो. 1969 साली जेव्हा कामगार कायदा, त्या सगळ्या वेळेला यंत्र नव्हते, टेक्नॉलॉजी नव्हती, फोर्कलिफ्ट नव्हत्या, स्टॅकर्स नव्हते, यांत्रिकीकरण झालं नव्हतं. त्यावेळेला 1966 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजे ILO, जिथे जागतिक स्तरावर कामगारांची धोरणं ठरवली जातात, भारत सुद्धा या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सभासद आहे. त्यामुळे जे देश सभासद असतात ते देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जे धोरणं ठरवलेली असतात त्याची अंमलबजावणी त्यांनी करायची असते. सर्वसाधारणपणे अंमलबजावणी करताना त्या विषयावर कायदे करतात. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जिथे फिजिकल वर्क आहे, म्हणजे जिथे अंग मेहनतीचं काम आहे, तिथे कामगारांना मोठे कष्ट करावे लागतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, त्यांचा सुरक्षितता होत नाही, अपघात होतात. त्यामुळे हळूहळू त्यांची कामं उत्तमरित्या आणि चांगले होण्यासाठी हळूहळू त्यांनी यांत्रिकीकरण करावं, यंत्राचा उपयोग करावा, जेणेकरून कामगारांचं आरोग्य उत्तम राहील, कामगारांना सुरक्षितपणे काम करता येईल अपघात विना. 1966 ला सांगितलं त्यांनी. त्याच वेळेला हे पण आलं की एका कामगाराचं ओझं जास्तीत जास्त 55 किलोच्या वरती नसावं. नंतर ते आपण आता 2006-07 ला आपण म्हटलं की एक कामगार 50 किलोच्या वरती ओझं पाहणार नाही, म्हणजे त्याची वहन क्षमता. तर थोडक्यामध्ये म्हणायचं आहे की आरोग्य आणि सुरक्षितता हे सुद्धा आपल्या कायद्यात दिलेलं आहे की कामगाराचं आरोग्य उत्तम असावं. त्याचंच उदाहरण म्हणजे आरोग्यासाठी आपण म्हातारी हॉस्पिटल काढलेलं आहे. अपघात झाला तर त्याला अपघात नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे. तर त्यावेळेला अंग मेहनतीच्या कामामध्ये आपल्याला आठवत असेल की जे लोकांनी 100% अंग मेहनतीने काम केलं ते लोक 45व्या वर्षी रिटायर्ड झाले. पाठीचा कणा गेला, कंबर गेली, गुडघे गेले, इतकं वजन वाहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे दीर्घकाळ नोकरी करू शकले नाही, रोजगारात राहिले नाही. मग त्यांनी मुलाला लावलं, नातेवाईकांना लावलं. ती तरतूद असल्यामुळे त्याला आता आव्हान दिलेलं आहे कामगारांची भरती कशी करतात म्हणून. मुळामध्ये ती गोष्ट बरोबर नाही आहे हे मलाही पटतं, पण आज ती तरतूद शासनाने 2009 ला केलेली आहे. आता अंग मेहनतीचं काम त्यावेळेला सर्रासपणे सगळ्या क्षेत्रात होत होतं. आता मात्र आपण बैलगाडीतनं प्रवास केला, मग सायकल आली, मोटरसायकल आली, मग आता 4 चाकी आली, नंतर बसने प्रवास करतात. आता कोणी पायी जाणार आहे का? उपलब्ध झाला ना यंत्र. मग यंत्राचा वापर मानवी मर्माने करणं अपरिहार्य बाब आहे. त्यामुळे आता यांत्रिकीकरणापासून सुटका नाही, कारण लार्ज स्केलवर प्रोडक्शन करता जातं, गुणवत्तापूर्ण प्रोडक्शन होतं, कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम होतं. आता लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्या कारखान्यांमध्ये उत्पादन कोण करतं? कामगार स्वतःहून उत्पादन करत नाही. सगळीकडे मशीन्स आहेत, यंत्र आहेत. त्या यंत्रावर उत्पादनाचं काम यंत्र स्वतः करत नाही, त्याला मानवी श्रमाची जोड लागते, त्याला मनुष्यबळ लागतं. मग प्रोडक्शन हा रिझल्ट कोणाचा आहे? प्रोडक्शन इज अ रिझल्ट ऑफ द मॅनपॉवर अँड मशीन. म्हणजे यंत्र आणि मानवी श्रम किंवा अंग मेहनत यांचा परिणाम म्हणजे उत्पादन. हजारो लाखो लोक कारखान्यांमध्ये काम करतायत, शेकडोने एक एक कारखान्यामध्ये काम करतायत लोक. मग त्यांना कामगार कायदे कसे लागू आहेत? तिथे अंग मेहनत यंत्रासह काम करतायत. ते यंत्राशिवाय काम करतायत का? यंत्राच्या मदतीशिवाय काम करतायत का? नाही. मग त्यांना कामगार कायदे लागू आहे, किमान वेतन लागू आहे, बोनस लागू आहे, प्रॉव्हिडंट फंड लागू आहे, त्यांना ग्रॅच्युटी लागू आहे, मॅटर्निटी बेनिफिट लागू आहे स्त्री कामगार असेल तर. आलं लक्षामध्ये? त्यांना पेमेंट ऑफ वेजेस लागू आहे, त्यांना सगळे कामगार कायदे लागू आहेत. आमचे औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे, त्यांना सर्व कामगार कायदे लागू आहेत. ते यंत्रावर काम करतात, यंत्रासह काम करतात, ते यंत्राच्या मदतीने काम करतात. मग यंत्राशिवाय
यंत्राशिवाय, यंत्राच्या मदतीशिवाय जे काम होईल तेच फक्त फिजिकल वर्क किंवा अंगमेहनतीचं काम, यंत्रासह होणारं काम ते काम होणार नाही. ही जी तरतूद करण्यात आलेली आहे ती अतिशय घातक आहे. मग अशाने जिथे फोर्कलिफ्ट आहे, जिथे क्रेन आहे, म्हणजे याचा अर्थ काय, धोका काय आहे की क्रेनच्या कामाचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. यंत्र जे काम करेल त्याची मजुरी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही फक्त जे अंग मेहनतीने काम, समजा आता 100 रुपये मिळत आहेत, त्यांनी सांगितलं 90% यंत्र काम करतायत. क्रेन तुम्ही काय करताय 10%, 10 रुपये मिळतील तुम्हाला यापुढे. फक्त यंत्राशिवाय जे काम होईल ते फिजिकल वर्क. आता लोखंड पोलाद बाजाराचा मी चेअरमन होतो, तिथे सगळं क्रेननी काम चालतं. अनेक कारखान्यांमध्ये, अनेक वेअरहाऊसेस मध्ये काम चालतं. यंत्राचा सर्रास वापर होतो क्रेनचा, कारण हेवी मटेरियल असतं. मग तिथे 40ची टोळी आहे, 50ची टोळी आहे. मग ते कामगार म्हणते फक्त हुक लावायचे 2 कामगार चालतील बाबा, 48 कामगारांना आम्ही नाही. नागपूरच्या विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशननी ताबडतोब पत्र दिलंय नागपूर मंडळाला की आमच्या नोंदण्या रद्द करा, आमच्याकडे सगळे यांत्रिकीकरण आहे, त्यामुळे आता आम्ही माथाडी कामगारांना पुढे काम देणार नाही. त्यांना तुम्ही काउन्सिलिंग करा, आमच्याकडे पाठवू नका, आम्ही आता वेतन भत्ते देणार नाही. सुरू झाला इंडस्ट्री असोसिएशन कडून. तर मोठी धोक्याची घंटा आहे. जर कारखान्यातले कामगार काम यंत्रासह करतात, त्यांना कामगार कायदे लागू आहे, तर आता कालबाह्य झालेलं आहे अंग मेहनत. माझं म्हणणं स्पष्ट आहे, अंग मेहनत ही कालबाह्य संकल्पना आहे. म्हणून मुळामध्ये हा अंग मेहनतीचा शब्द कालबाह्य झाल्यामुळे हा शब्दच वेगळा याच्यातनं, या कामगार कायद्यात. श्रमजीवी कामगार राहिलेला नाही, तो श्रमाने जीवत नाही, आता यंत्रासह तो कामगार करतो. त्यामुळे ह्या शब्दाला आक्षेप आहे, हा शब्द वगळणे आवश्यक आहे. दुसरा असा आहे, मान्य राज्यपाल महोदयांनी या नवीन अमेंडमेंटला मान्यता दिलेली आहे. आता हे लक्षात घ्या, कामगार कायद्याला मान्य राज्यपाल महोदय किंवा राष्ट्रपती महोदयांनी बिलाला मंजुरी दिली, कायदा होतो. पण कायद्याची अंमलबजावणी केव्हा करायची यासाठी राजपत्रामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन किंवा अधिसूचना काढावी लागते. एक कलम 1:4 मध्ये बघा, अशी अधिसूचना अजून शासनाने काढलेली नाही. त्यामुळे अजून हा कायदा अंमलात आलेला नाही. आज सुद्धा ही अधिसूचना निघू नये म्हणून कामगार संघटनांच्या पुढाऱ्यांनी, संघटनांनी जर शासनाला विनंती केली आणि त्यांना पटवून दिलं की बाबा आता अंग मेहनतीने प्रत्यक्ष काम होत नाही, जर यंत्रांनी उत्पादन करणाऱ्या कामगारांना कामगार कायदे लागू आहे, तर यंत्रासह कामगार जे काम करतात माथाडी, त्यांना कामगार कायदे का लागू होणार नाही, असा आपण शासनाकडे विनंती करू शकता. कारण मोठ्या प्रमाणावर एकतर कामगारांची संख्या घटेल, बेकारी होईल. दुसरा आहे, अशी भीती आहे. दुसरा असा आहे की कामगारांना वेतन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्यांची 100 रुपयाचे 10 रुपये होतील, बरोबर आहे. त्याच्यामुळे मुळामध्येच फिजिकल वर्क जर जिथे यंत्रासह होत आहे, उत्पादनाच्या कामगारांना यंत्रासह उत्पादन करणारा कामगार घोषित केलाय, त्यांना कामगार कायदे लागू केले आहे, तर यांना माथाडी कायदा लागू करायला काय हरकत आहे यंत्रासह. आता यंत्र उपलब्ध असताना कोण माथाडी कामगार मानवी श्रमाने 100% काम करेल? म्हणजे ते घड्याचे काटे उलटे फिरवण्यासारखे आहे. थोडक्यामध्ये यासाठी मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे. आता माथाडी कामगार, माथाडी चळवळ, माथाडी मंडळ, माथाडी हॉस्पिटल यांना धोक्याची घंटा इथे यांच्यासाठी वाजलेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं असं आहे की मग वेतनाचं काय? अनेक कामगार संघटनांना तुम्हाला माहिती नाही, वेतन सेवा शर्ती ठरवण्यामध्ये नुसतं माथाडी कामगारांसाठी आपल्याकडे 90% लोक अंग मेहनतीने 30 रेटेड कामगार आहेत. आपल्याकडे उक्त काम करतो आपण, टनेज बेसिसवर काम करतो, पीस बेसिसवर काम करतो. तर माथाडी कायद्यामध्ये खंड 33 योजनेमध्ये, सर्वसाधारणपणे योजनेमध्ये असं 3 गोष्टी घटक लक्षात घ्यायचे सांगितलेले आहे.
पहिला घटक आहे की सर्वसाधारणपणे त्या क्षेत्रामध्ये माथाडी स्वरूपाच्या कामाकरिता काय वेतन दर कामगारांना मिळत आहे, म्हणजे थोडक्यात जे जास्त वेतन दर आहे किमान तेवढे वेतन दर तर मिळायला पाहिजे. दुसरं सांगितलं आहे की महागाई वाढत राहते, महागाई भत्ता वाढत राहतो, म्हणून त्यांना महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देण्याची तरतूद असावी. तिसरं सांगितलं आहे महत्वाचं, जे कोणीच लक्षात घेत नाही, मालकाची कॅपॅसिटी टू पे, मालकाची वेतन देण्याची क्षमता. आता कोण आजपर्यंत कोणी बॅलन्स शीट मागितली का मालकाची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मागितला का? कोण मागत नाही. त्याची क्षमता जर 50,000 रुपये महिना देण्याची असेल आणि तुम्हाला 10,000 रुपये देत असेल तर 40,000ची गॅप आहे ना. शेवटी तुम्ही कष्ट करतायत, उत्पादनामध्ये तुमचा सहभाग आहे, सेवेमध्ये सहभाग आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे बघा, कोणताही माल उत्पादित होतो त्यावेळेला रॉ मटेरियल येतं, त्याचं कन्व्हर्जन किंवा रूपांतर पक्क्या मालात होतं, त्याला उत्पादन म्हणतात. कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणे, कन्व्हर्जन करणे. त्या उत्पादनाचा रॉ मटेरियल तुम्ही हाताळता, फिनिश गुड्स हाताळता, ते तिथे वेअरहाऊस मध्ये जातं, तिथून तिकडे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याला ते साखळी असते, त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. हे सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्ही काम थांबवलं ना माथाड्यांनी, तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. उत्पादित झालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही, कच्चा माल येणार नाही, मोठा परिणाम होतो. माथाडी कामगार हा उत्पादित मालापासून तो वितरणापासून तर तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत जे माल हाताळणुकीचं काम करतो आहे ते सर्वात महत्वाचं काम आहे. उत्पादित माल पोहोचलाच नाही, त्याचं हाताळणूक झाली नाही तर तो माल ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही उद्या एपीएमसी मार्केट संप पुकारला, भाज्या आल्या आल्या सोडून जातील, फळं सोडून जातील, ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही किती महत्वाचं काम करतायत याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. कारण की तुमच्या शिवाय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थकारण होऊ शकत नाही. त्यामुळे मालाची हाताळणूक करणे, सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये यू प्ले द इम्पॉर्टंट रोल. तुमच्याशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही. त्यामुळे माथाडी कामगारांना मुंबईला महागाई भत्ता मिळतो, तरी त्याचंही तुम्हाला उदाहरण सांगतो. मला ट्रान्सपोर्ट बोर्डाचा चेअरमन असताना मला ते आलं, मी वाचण्यात आलं, 1966 साली अण्णासाहेबांनी जेव्हा कायदा लागून होता तेव्हा संप केला होता की आम्हाला महागाई भत्ता लागू करा. तेव्हा आमच्या कार्यालयातले डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर होते, त्यांच्या पुढे मिटिंग झाली दिवाळीच्या वेळेला, सगळं मार्केट बंद झालं होतं. त्यावेळेला करार झाला की म्हणून आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महागाई भत्ता मिळतो, की गेल्या 12 महिन्यामध्ये जे निर्देशांक वाढेल औद्योगिक कामगारांचा तेव्हा महागाई भत्ता. बाकी महाराष्ट्रामध्ये इतर मंडळामध्ये महागाई भत्ता मिळत नाही. केवळ 2 वर्षांनी महागाई भत्त्यानुसार वेतन वाढ करतात. मालकाची क्षमता आहे. आता परवाच्या दिवशी सांगलीच्या एका प्रकरणामध्ये मी CWCची बॅलन्स शीट मागितली, प्रॉफिट अँड लॉस. तर कॉन्ट्रॅक्टरची क्षमता काय राहणार आहे वेतन देण्याची? CWC भारत सरकारची कंपनी आहे, उपक्रम आहे, त्यांची क्षमता जास्तच राहणार आहे ना. मग कलेक्टरला 9 रुपये 55 पैसे प्रति गोणी मिळतोय आणि तुम्ही 5 रुपये 25 पैसे प्रति गोणी देताय, तर तुम्हाला त्या इंडस्ट्री कम रिजन प्रिन्सिपल प्रमाणे त्या क्षेत्रातला सर्वात जास्त दर द्यावा, याप्रमाणे दिलं पाहिजे. ते अशा अनेक गोष्टी कामगार कायद्यामध्ये आहे, माथाडी कायद्यात आहे, पण आपला अभ्यास नसल्यामुळे या इंग्रजी या तुमचे प्रकरण सांगत होतो मी आता. तर अशा प्रकारे अनेक प्रकरणं आम्ही उपस्थित केलेली आहे. लाखो रुपयाची आम्ही रिकव्हरी काढलेली आहे. आता ज्यांच्या प्रकरणामध्ये 5 कामगारांची 5 संभाव्य नुकसान आहे, रोजगार होणारा परिणाम आहे, त्यांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम आहे आणि पर्यावरणाने माथाडी हॉस्पिटलवर होणारा परिणाम आहे, तो जर रोखायचा असेल तर तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन
तुमच्या भावना शासनापर्यंत सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांना पोहोचाव्या लागतील आणि मला असं वाटतं की शासन जरूर त्याचा विचार 100% करेल, कारण की माथाडी कामगारांची लाखोची संख्या आहे, त्यांच्यावर लाखो कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाला सुद्धा शेवटी शासन म्हणतं की आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम करतोय, धोरणासाठी आणतोय, कल्याणासाठी आणतोय. कामगार हा अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे. राष्ट्र उभारणीत कामगार काम करतात आहे. ह्याची सर्वांची जाणीव आपण शासनाला करून द्यावी अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार संघटनांच्या पुढाऱ्यांना करून मी येथे माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.